श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दीप अमावस्या, या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे, आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी देवेदान करावे, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे, यम, शनी, राहू, केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी दीपदान करावे, घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी दीपदान करावे, जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दीपदान करत असतो. मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करावेत, मांगलिक कार्याच्या यशासाठी दीपदान करावे, धनसमृद्धी कायम राहो म्हणूनच दीपदान करावे. दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थ, यात्रा, दान याचे फळ आपल्याला मिळत असतं. या दिवशी दीपदान का केलं जातं याची तर आपल्याला माहिती दिलेलीच आहे. तर बघा, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. या दिवशी आपल्या पितरांसाठी दिवा लावायला विशेष महत्त्व असतं. दीपदान जर आपण केलं तर अक्षय पुण्य हे आपल्याला मिळत असतं. तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दीपदान करायचं आहे. आपल्या जीवनातील दोष, दारिद्र्य, अडचणी संपावेत, आपल्या जीवनातला पितृदोष जो आहे तर तो संपावा, यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. प्रत्येक अमावस्या ही आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते आणि पितृदोष संपवण्यासाठी जर आपण पितरांसाठी काही दिवे लावले तर त्याचे अनन्यसाधारण फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर आपल्याला हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आता अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी म्हणजेच 5 नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. तर या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये कुठेही धूळ, मिट्टी, माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. दिव्यांचं पूजन करायचं आहे. दिवे हे पंचामृतने, गंगाजलने किंवा मग साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कणकेचे दिवे तयार करायचे आणि त्या कणकेच्या 5 देवांनी आपल्या घरातील दिव्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे. मुलांना ओवाळायचं, मुलांसाठी दिवे लावायचे. याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की जाऊन चेक करा. हे सर्व झालं की संध्याकाळी पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे आणि यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर मोहरीचं तेल टाका, नसेल तर तिळाचं टाका किंवा मग जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करता ते टाकायचं. याच दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे. काळे तीळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. तर त्यामुळे हे चिमूटभर काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे. एक प्लेट घ्यायची, प्लेटच्या खाली तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची जागा कुठे असते तर ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये पाणी भरून ठेवतो बघा, माठ असेल, हंडा असेल, तर तिथे आपल्या पितरांची जागा असते. तर त्या माठाजवळ दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा, हळदी कुंकू व्हायचा आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं तुम्हाला 11 वेळेस या मंत्राचं पठण करायचं आहे. कमीत कमी 1 तास तरी हा दिवा जळायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्या प्रमाणात तुम्हाला तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचे नाही. 1 तास शक्यतो करून जळायला पाहिजे. 1 तास, 1.5 तास अशा प्रमाणात हा दिवा जळायला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि संध्याकाळी आपल्या किचनजवळ तुम्हाला म्हणजेच माठाजवळ तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते, त्यामुळे तिकडे तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांसाठी हा जो दिवा आहे तर तो लावल्यानंतर पितरांकडे क्षमा याचना मागायची आहे आणि जर काही चूकबूक झालेली असेल तर माफ करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे.
जर आता तुम्हाला घरामध्ये तुम्ही पाणीचा माठ वगैरे भरून ठेवत नसेल किंवा हंडा वगैरे भरून ठेवत नसेल तर काय करायचं? तर तुम्ही आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, दक्षिण दिशेला तोंड करून. आता बाहेरही लावायचा नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विहीर असेल, नदी असेल, तलाव असेल तर तिथेही तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहे. यापैकी जे कोणतं तुम्हाला जमेल, जे वाटतं की आपल्याला हा उपाय करायला सोपा आहे, की आपण माठाजवळ दिवा लावू शकतो किंवा घराच्या बाहेर किंवा विहिरी, नदी, तलावाजवळ जर तुम्हाला हा दिवा लावता आला तर याच्यापेक्षा चांगला अनुभव तुम्हाला येऊच शकत नाही. तुम्ही बघाल की घरामध्ये ज्या काही अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य आलेले असेल तर ते सर्व दूर होईल. पितरांची कृपा होते. ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हाच प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये पुढे त्यांना उपयोगी येत असतो. तर त्यामुळे असा दिवा आपल्या पितरांसाठी आवर्जून लावा. नक्कीच याचे चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.